शेंगदाण्याला थोडा वेळ भाजू द्यायचे आणि शेंगदाण्याच्या चटणी टाकण्यासाठी 6 ते 7 मिरची. शेंगदाणे भाजणं झाल्यावर त्याला एका कोपऱ्यात घेऊन त्याचे चलट काढायचे. 7-8 मिरची मिक्सरमध्ये घेऊन बारीक करून घ्यायचे. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्या बारीक झालेल्या पेस्टमध्ये शेंगदाणे टाकायचं आणि त्या पेस्टमध्ये थोडंसं पाणी टाकायचं. त्यानंतर आपला असा पेस्ट तयार होते. आणि चटणीत थोडीशी साखर टाकायची. 2 चमच दही घ्यायचं आणि आता त्या चटणीला तडका द्यायचा. तडक्यासाठी तेल घ्यायचं. तेल गरम झाल्यावर त्यात जिरं टाकायचं आणि मोहरी पण टाकायची. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि थोडंसं लसूण पेस्ट आणि तडक्यात थोडीशी उडदाची डाळ टाकायची आणि जो तडका केला तो चटणीत टाकून द्यायचा आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपली स्वादिष्ट चटणी खाण्यासाठी तयार आहे.